हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आपण पाहत आहोत चॅप्टर नंबर 4 फायनान्शियल प्लॅनिंग. आता आपण पाहत आहोत शेअर्स म्हणजे काय, त्यांची MV काय असते किंवा FV काय असते. FV म्हणजे फेस व्हॅल्यू, MV म्हणजे मार्केट व्हॅल्यू. जर का MV इज ग्रेटर दॅन FV देन द शेअर इज ॲट प्रीमियम. आपल्याला डायरेक्टली शब्द दिलेले नसतात, मग आपल्याला त्यांनी प्रीमियम सांगितलेला असतो. म्हणजे काय होतं, MV जास्त आहे, मग प्रीमियम कितीचं आहे, 50 आहे, म्हणजे 100 + 50 150 रुपयाचा एक शेअर झाला. अशा प्रकारे ते आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं असतं. MV = FV देन द शेअर इज ॲट पार. त्यांनी सांगितलं असेल पार आहे, तर इक्वल आहे आपली त्याची व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू इज लेसर दॅन FV दॅन द शेअर इज ॲट डिस्काउंट. कमी झालेली आहे प्राईस, शेअर्स कोसळलेले आहेत असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे आपल्याला मायनस करायचं आहे. आता बघूया की आपल्याला जे क्वेश्चन्स दिसतात त्याचे उत्तर आपण कशी काढायची असतात. सपोज FV ₹10, MV ₹15 and 15 minus 10 is equal to ₹5. Therefore, the share is at premium of ₹5 as MV is greater than FV. MV आणि FV दिलेली आहे. आपल्याला काय शोधून काढायचं आहे, प्रीमियमवरती आहे की डिस्काउंटवरती आहे. मग MV इज ग्रेटर दॅन FV म्हणजे ते प्रीमियमवरती आहे. अशा प्रकारे तो क्वेश्चन आलेला आहे. असा जर क्वेश्चन आपल्याला आला तर तो फक्त आणि फक्त 1 मार्काचाच असेल, जास्त मार्क त्याला नसणार आहेत. सपोज FV = ₹10, MV ₹10 मीन्स 10 minus 10. आता आपल्याला प्रीमियम आहे, डिस्काउंट आहे की ॲज पर आहे तो काढायचा आहे. देअरफॉर द शेअर इज ॲट पार ॲज MV = FV. सपोज FV ₹10, MV ₹7 means 10 minus 7 equal to means MV is smaller than FV, so it is at discount. Therefore, the share is at discount as MV is smaller than FV. आता जर का आपल्याला इन्व्हेस्टेड रुपीज काढायचे असतील, किती पैसे बाबा इन्व्हेस्ट गेलेले आहेत ते काढायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागतं, द सम इन्व्हेस्टेड = नंबर ऑफ शेअर्स इंटू MV. आता जसं आपण म्हणालो होतो की आपल्याला जर का त्यांच्याकडनं प्रीमियम यायचा असेल, डिव्हिडंडचं यायचा असेल, तर तो आपल्याला फेस व्हॅल्यूवरती मिळतो. पण ज्यावेळेला आपण तो विकतो किंवा विकत घेतो त्यावेळेला तो आपण MVवरती विकत घेत असतो. म्हणजे मग काय होतं, नंबर ऑफ शेअर्स इंटू MV. If 50 shares of FV ₹100 each are purchased for MV ₹120, find the sum invested. MV किती आहे, 120 आहे. FV त्याची गरजच नव्हती, MV फक्त आपल्याला हवं. आपण लिहिलं सम इन्व्हेस्टेड = नंबर ऑफ शेअर्स इंटू MV. 50 × 120 00 लिहून घेतलेले आहेत, 2 zeros. 12 5 60 मीन्स ₹6000. Second example आहे, if you want to purchase 50 shares of MV ₹50 each, what is the total amount to be paid? MV किती आहे, 50. नंबर ऑफ शेअर्स किती आहेत, 50 मीन्स 50 × 50 इज इक्वल टू 0 2 0 लिहून घेतले. 5 5 25 म्हणजे ₹2500. सम इन्व्हेस्टेड इज ₹2500 किंवा 2500.